नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण भूकंप, महापूर, वादळ पाहिलं होतं. आता आपण पुढे पाहूया. याच्यामध्ये आता पुढची आपत्ती आहे वणवा. जंगलातील वाळलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासल्या जाऊन जंगलात आग लागते. ती फार झपाट्याने आजूबाजूला पसरू लागते. जंगलातील अशा आगीला वणवा म्हणतात. वणव्यामुळे झाडे, झुडपे, जंगलातील प्राणी, पक्षी देखील नष्ट होतात. वणव्यामुळे वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. वणव्यात हजारो एकर जंगल जळून जाण्याच्या घटना अनेक देशांमध्ये घडतात. आता वनवामध्ये काय होतं, की जंगलातील वाळलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकावर घासल्या की त्यातून आग लागते आणि ती आग झपाट्याने जंगलामध्ये पसरू लागते. अशा आगीला आपण वणवा म्हणतो. वणव्यामुळे काय होतं, जंगलाची जी झाडे ती जळतात. त्यातले जिथले राहणारे प्राणी, पक्षी आहेत ते नष्ट होतात. वनसंपदा तिचा खूप मोठ्या प्रमाणात नाश होतो. हजारो एकर जंगल जळून खाक होतं. अशा अनेक घटना अनेक देशामध्ये झालेल्या आहेत. आता ॲमेझॉन जंगलामध्ये मागे एकदा आग लागली होती. ती खूप मोठी होती. 1 का 2 महिने आग चालली होती. एवढी मोठी आग होती. वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स, विमाने, आधुनिक यंत्रे यांचा उपयोग करून अनेक महिने आटोक्यात न आलेल्या जंगलाच्या आगीच्या बातम्या तुम्ही वाचल्या आहेत का? तर वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टरने पाणी सोडवतो आपण, विमानाने, आधुनिक यंत्रणा आपण करतो आटोक्यात, तरी पण पाणी थांबत नाही आग. अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. आता माहीत आहे का तुम्हाला 2025 मधील कॅलिफोर्निया येथील वणवा जगातील एक अतिसहायक वणवा होता. तो विझवण्यासाठी अनेक हेलिकॉप्टर्स, विमाने आणि शेकडो महिने दिवस-रात्र प्रयत्न करत होते आणि दिवस-रात्र आपण तिथले नागरिक प्रयत्न करत होते. 36 हजाराहून हजार एकराहून अधिक जंगल जळून नष्ट झाले. त्यामुळे काय झालं, प्राण्यांचा आदिवासी नष्ट झाले जंगल जळाल्यामुळे. उपासमारीमुळे आसपासच्या मोठ्या परिसरातील लहान मोठे प्राणी पक्षी यांचे जगणे अवघड झाले होते. हा वणवा म्हणून ही खूप मोठी एक समस्या आहे. मानवनिर्मित आपत्ती. मानवाच्या चुकीच्या कृती, निष्काळजीपणा, तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे काही आपत्ती येतात. अशा आपत्तींना मानवनिर्मित होतात. आता मानवाची काही चूक झाली, त्याची चुकीच्या कृती केल्या, निष्काळजीपणा, काळजी नाही घेतली, तंत्रज्ञानाचा अतिवापर केला, तर यामुळे काय होतं, काही आपत्ती येतात. त्या आपत्तींना आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणतो. आता शहरांचा विस्तार वाढणे, रस्ते, महामार्ग तयार करणे, मोठ्या कारखान्यासाठी मोकळ्या जागा यासाठी जंगलतोड करायला लागते. गेल्या काही वर्षातील प्रचंड जंगलतोड किंवा इंधनांचा अतिवापर यांचा परिणाम वातावरणावर झाले आहेत. वातावरणाचे समुद्राचे तापमान वाढले आहे. त्याच्यामुळे काय होतंय, की ही सर्व जंगलतोड आहे. याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चालले आहे. समुद्राचं तापमान वाढत चाललं आहे. पावसाचं प्रमाण, पाऊस पडण्याचा काळ बदलत चालला आहे. आता या वर्षी बघा, जून महिन्यात पाऊसच पडला नाही. जुलैपासून चालू झाला. तर हे असं तापमान चेंज, तापमान बदलामुळे हे झालेलं आहे. दरडी कोसळणे या आपत्ती येत आहेत. आता नव्या अडचणी, संकटे निर्माण करणारे इतर काही आपत्ती असतात. तर यातल्या आपण नवीन आपत्ती मानवनिर्मित काय शिकून घेऊया. अपघात. वाहन चालवताना, कारखान्यात काम करताना काही वेळा माणसाच्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे अचानक अपघात होतात. कारखान्यात रसायनांची गळती, मोठे रस्त्यावर मोठे अपघात, विद्युत दुर्घटना अशा घटना दुर्लक्ष दुर्लक्ष यामुळे घडतात. अशा मोठ्या आपत्तीमुळे मानव, प्राणी, पर्यावरण यावर घातक परिणाम होतात. कारखान्यात काम करताना यंत्र सामग्री, रसायने, वीज प्रवाह, उंचावरील कामे, अतिधुळा घटक यांच्यामुळे इजा पोहोचते किंवा जीवितहानी होते. अशा अपघाताला आपण औद्योगिक अपघात म्हणतात. म्हणजे जर इंडस्ट्रीमध्ये काही अपघात झाला असेल त्याला आपण औद्योगिक अपघात असे म्हणतो. तर कधी कधी माणसाच्या चुकीमुळे होतं हे अपघात किंवा त्याच्या दुर्लक्षामुळे होतं, पण याचा परिणाम खूप घातक असतो. आता अपघातामुळे व्यक्तीला होणाऱ्या जखमा, यांचं सामाजिक नुकसान बरोबरच आग लागणे, इमारती कोसळणे असे परिणामही घडतात. कधी कधी काय होतं, जखमा होतात व्यक्तींना, यंत्रसामग्री असते महागडी त्याचं नुकसान होतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, यावर ते नुकसान होतं. आता औद्योगिक अपघाताची कारणे व औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाय. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष, बेफिकिरी, नादुरुस्त, अयोग्य यंत्रसामग्री, योग्य प्रशिक्षणाची कमतरता, रासायनिक व ज्वलनशील पदार्थांची चुकीची हाताळणी, सततच्या कामामुळे थकवा हे सर्व मानवनिर्मित आहेत. त्याच्याकडे माणसाने दुर्लक्ष केलं, बेफिकिरी केली तर हे सर्व औद्योगिक अपघात होतात. तर त्यावर उपाय काय? तर योग्य सुरक्षा उपकरणे वापरणे, कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण देणे, मशीन उपकरणाची नियमित देखभाल करणे, रासायनिक पदार्थांची योग्य प्रकारे साठवणूक व हाताळणी करणे, कामाचे योग्य वेळापत्रक ठेवणे. कधी कधी शिफ्टमध्ये काम असतं म्हणून माणसं जास्त काम करतात आणि त्यांना थकवा आल्यामुळे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा आहे युद्ध. दोन देशांमध्ये आणि अधिक देशांमध्ये संघर्षामुळे घडतात. स्वतःच्या देशाचे रक्षण करणे, वाद मिटवणे, काही वेळा जमीन मिळवणे यासाठी युद्ध होतात. युद्धाचे परिणाम नैसर्गिक आपत्तीपेक्षा गंभीर असतात. बॉम्ब स्फोटाने घरे कोसळणे, मोठी आग लागणे, जलसाठे दूषित होणे अशा अनेक आपत्ती युद्धकाळात येतात. त्यावेळी उपचार आणि वैद्यकीय मदत मिळणे अवघड होते.
युद्धामुळे अनेकांचे मृत्यू, संपत्तीचा नाश होतो, हजारो लोकांना स्थलांतर करावे लागते, शेती करणं अवघड होतं, विषारी वायू, रसायने यासारख्या अस्त्रांच्या वापरामुळे प्रदूषण वाढते, लोकांमध्ये भीती व मानसिक ताण निर्माण होतो. आता युद्ध काय होतं, दोन किंवा अधिक देशांचा संघर्ष होतो. त्यामुळे काय होतं, स्वतःच्या देशाचं रक्षण करण्यासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी, काही वेळ जमीन मिळवण्यासाठी युद्ध होतात. युद्धाचा परिणाम नैसर्गिक आपत्ती आहे त्यापेक्षा खूप जास्त असतो, कारण त्याच्यामध्ये बॉम्ब फेकले जातात, त्यामुळे घरे कोसळणे, आग लागणे, जलसाठे दूषित होणे यासारखे आपत्ती घडतात युद्धामुळे. त्यानंतर वैद्यकीय उपचार मिळणे कठीण होते. युद्धामुळे अनेक प्राणीमात्रांचा मृत्यू होतो, संपत्तीचा नाश होतो, हजारो लोकांना स्थलांतर करावं लागतं आणि त्यामुळे शेती करणे अवघड होतं. अशा प्रकारे युद्ध आहे. नंतर सायबर गुन्हे म्हणजे संगणक, इंटरनेट किंवा डिजिटल साधनांचा वापर करून होणारे गुन्हे. आता याच्यामध्ये नवीन प्रकार आलेला आहे. आता जशी टेक्नॉलॉजी वाढत चालली याच्यामध्ये संगणक, इंटरनेट, मोबाईल व डिजिटल साधनांचा वापर करून गुन्हे केले जातात. त्यामध्ये वैयक्तिक माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक झालं, छळ, धमकी, अश्लील मजकूर प्रसार करणे, हॅकिंग यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी आहेत. सायबर गुन्हेगारीचे नवीन प्रकार समोर येतात. फिशिंग म्हणजे बनावट ईमेलद्वारे माहिती मिळवणे, सायबर स्टॉकिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन पाठलाग करणे, रॅन्समवेअर हल्ला करणे, संगणकाची माहिती लॉक करून पैसे मागणे, डिजिटल अरेस्ट या अनेक गुन्ह्यांचे प्रकार आहेत. आता हे नवीन गुन्हे आहेत जे जुनी पिढी त्यांना माहीत नसतील. पण आता जसं तंत्रज्ञान वाढत चाललं याच्यामध्ये फिशिंग झाली. याच्यामध्ये काय होतं, बनावट ईमेलद्वारे आपल्याला माहिती दिली जाते आणि त्यातून पैसा उकळला जातो. सायबर स्टॉकिंग, एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन पाठलाग करणे, रॅन्समवेअर, एखादा मोबाईल किंवा संगणक हॅक करून ते परत देण्यासाठी पैसे मागणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा आहे. या कायद्यानुसार सायबर गुन्ह्यांवर कारवाई केली जाते. सुरक्षेसाठी प्रत्येक स्वतःची वैयक्तिक माहिती जपणे, सुरक्षित पासवर्ड वापरणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे ही खबरदारी घेणे आवश्यक असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला हे सर्व करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती जपून ठेवणे, सुरक्षित पासवर्ड वापरणे आणि अनोळखी लिंकवर क्लिक न करता खबरदारी घेणे. आता आपत्तीच्या वेळी तातडीने मदत मिळवण्यासाठी काही फोन क्रमांक आहे. 100 फोन क्रमांक आहे आणि सेवा दिला. 100 पोलीस दलाचा आहे. नंतर अग्निशमन दलाचा 101 आहे. रुग्णवाहिकासाठी 102, 108 आहे. आपत्कालीन सेवा 1077. यांना जर अचानक आपत्ती आली तर आपण या नंबरवर कॉल करून आपलं म्हणणं सांगू शकतो आणि आपली मदत येऊ शकते. आपत्ती अचानक येतात, पण आपत्तीला तोंड देण्याची आवश्यक तयारी करणे चांगले. आता आपत्ती अचानक येतात, कधी सांगून येत नाही कुठली घटना घडली आहे, तर त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आवश्यक तयारी व आधीपासून ठेवणे चांगले आहे. आपत्ती येण्यापूर्वी व आल्यानंतर घ्यायची दक्षता. येण्यापूर्वी आपत्ती ओळखून सुरक्षित जागा शोधा. आपत्ती व्यवस्थापन योजना गरजेच्या वस्तू तयार ठेवा. आपत्ती व्यवस्थापन योजनेचा सराव करा. महत्त्वाचे फोन क्रमांक लक्षात ठेवा. सायबर सुरक्षितता पाळा. आता आपत्ती आल्यानंतर शांत राहा, सुरक्षित ठिकाणी जा, विद्युत प्रवाह बंद करा, इतरांना मदत करा, जखमींवर प्रथमोपचार करा, अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाशी संपर्क करा, आपत्तीमुळे घाबरलेल्या लोकांना धीर द्या. अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नंतर आहे प्रथमोपचार. प्रथमोपचार म्हणजे जखमी किंवा आजारी व्यक्तीला दवाखान्यातील उपचार मिळण्यापूर्वी तातडीने देण्याची मदत. यामुळे प्राण वाचू शकतो, वेदना कमी होतात, संसर्ग टाळता येतो. आता याच्यामध्ये कधी जर आपल्या समोर अपघात झाला तर त्यांना आपण जागच्या जागी जो उपचार करतो त्याला आपण प्रथमोपचार म्हणतो. म्हणजे दवाखान्यात जाण्यापूर्वी आपल्याला त्याची मदत करणे, त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. या प्रकारे कामे करताना, खेळताना अपघाताने काही वेळा जखम होते. जखमेतून जास्त प्रमाणात रक्त येणे, त्याला बाह्य रक्तस्राव असे म्हणतात. तो लवकर आटोक्यात आणण्याची गरज असते. त्यासाठी प्रथमोपचार आवश्यक असतात. आपण खेळताना अपघातामध्ये जखम होते आणि जखमेतून जास्त रक्त बाहेर पडतं आणि ते रक्त बाहेर पडतं त्याला आपण बाह्य रक्तस्राव म्हणतो आणि तो लवकर आटोक्यात आणणे खूप गरजेचं असतं आणि अशा वेळी प्रथमोपचार खूप महत्वाचा आहे. जखमांवर तात्पुरते उपाय करणे, बँडेज बांधणे, त्वचा भाजली असल्यास लावण्याचे मलम यासाठी गरजेच्या वस्तू लहान पेटीत अथवा बंद बॉक्समध्ये नेहमीच तयार ठेवाव्यात. ही पेटी सहजपणे समोर दिसेल, पटकन वापरता येईल अशा जागी ठेवावी. आता ही पेटी आहे प्रथमोपचार पेटी. त्याच्यामध्ये बँडेज ठेवलं पाहिजे, मलम ठेवला पाहिजे. या गोष्टी आपण ती पेटी आपल्या समोर दिसेल अशा जागी ठेवली पाहिजे. अपघाताच्या वेळी अशा पेटीचा प्रथमोपचारासाठी उपयोग होतो. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी तयार ठेवलेल्या साधनांची, औषधांची पेटी अशा घरात, शाळेत, कार्यालयात, वाहनात असणे अत्यावश्यक आहे. ही प्रथमोपचार पेटी सर्वांजवळ असणे खूप गरजेचे आहे. रक्तस्राव झाल्यास प्रथमोपचार. रक्तस्राव म्हणजे जर रक्त पडत असेल काय करायचं, जखम स्वच्छ कपड्याने दाबून धरा. शक्य असेल तर जखमी भागाच्या हृदयाच्या पातळीपेक्षा वर उचला. रक्त वाहणे न थांबल्यास जखमीस रुग्णालयात न्या. जखमी व्यक्तीला
धीर द्या. हे रक्तस्राव झाल्यावर केलेले प्रथमोपचार आहे. आता उष्माघात. उष्ण हवामानात दीर्घकाळ राहिल्यामुळे अतिश्रमामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवांचे कार्य बिघडते. ही स्थिती म्हणजे उष्माघात. याला काय बोलतो आपण? उष्माघात. याच्यामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड यांचं कार्य बिघडतं. त्याला आपण उष्माघात म्हणतो. त्यावेळी त्वचा कोरडी व गरम होऊन घाम येणे थांबते. गोंधळून जाणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, उलट्या, डोकेदुखी ही लक्षणे यामुळे दिसतात. याच्यामुळे काय होतं की आपल्याला चक्कर येते. वेळेत उपचार न मिळाल्यास उष्माघात जीव गमावून ठरू शकतो आणि जर त्यावर योग्य वेळेस उपचार न मिळाल्यास आपला तो जीव पण जाऊ शकतो एखाद्या माणसाचा. असा त्रास झालेल्या व्यक्तीला पटकन सावलीत थंड ठिकाणी न्यावे. शरीराचे वाढलेले तापमान लवकर कमी करण्यासाठी ओल्या कपड्याने शरीर पुसणे, शरीरावर हलकासा पाण्याचा फवारा करणे हे प्रथमोपचार करावेत. यावेळी काय झालं, असं जर कोणाला उष्माघात झाले आपल्याला समजलं तर त्याचं तापमान कमी करण्यासाठी आपल्याला त्याला पहिले सावलीत घेऊन जायचं. नंतर ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसायचं, शरीरावर पाण्याचा हलकासा फवारा मारायचा. उष्माघाताने व्यक्ती अर्धवट बेशुद्ध असेल तर त्यावेळी तिला पाणी किंवा द्रव पाजू नये. लवकरात लवकर हॉस्पिटल नेऊन पुढील उपचार सुरू करावे. आणि जर अशी व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तिला पाणी न पाजता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. आता भाजणे. निष्काळजीपणामुळे, अपघातामुळे काही एखाद्या अंगावरील कपडे पेटतात. त्यावेळी व्यक्ती घाबरून इकडे तिकडे धावू लागते. त्यामुळे अंगावरील कपड्यांची आग भडकते. शिवाय आजूबाजूला आगीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी अंगावरच्या कपड्यांची आग विझवणे गरजेचं आहे. त्या व्यक्तीला जमिनीवर भराभर लोळायला लावल्यास कपड्यावरील आग लवकर विझते. भाजल्यामुळे फोड आले असतील तर फोडू नये. अशा वेळी भाजलेल्या त्वचेला चिकटलेले कपडे ओढून न काढणे हे सुद्धा महत्वाचे असते. आता कधी कधी अचानक आपल्याला आगीवर आपला हात गेला तर आपला आग भडकलेली असेल तर ते भाजतं. त्याच्यामुळे काय होतं की शरीराला कपड्यांची आग लागली तर ती आग विझवणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय झालं, अशा व्यक्ती जर आग लागली असेल त्याला जमिनीवर लोळायला लावल्यास ती आग लवकर विझते. आणि त्यामुळे भाजल्यामुळे जर आपल्या शरीरावर फोड आले असतील तर आपल्याला ते फोडू नयेत. अशा वेळी शरीराला भाजलेला जो आपण जे कपडे घातले जर शरीराला चिकटले असेल ते काढणे खूप महत्वाचे असते. आता काही अपघात व त्यावरचे प्रथमोपचार. याच्यामध्ये सर्पदंश आहे. जर साप चावला तर काय करायचं? हालचाल कमी करणे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय केंद्रात नेणे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार देणे. शक्य असल्यास सर्पाचा फोटो घेऊन डॉक्टरांना दाखवणे की कोणता सर्प आहे. मग त्यानुसार डॉक्टर उपचार करतील. काय करू नये? जास्त हालचाल करू नये. घरगुती उपाय करू नये. अंधश्रद्धेपोटी भोंदू बाबाकडे जाणे टाळावे. सर्पदंश झाल्या ठिकाणी जखम करणे, रक्त तोंडाने शोषणे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. कुत्रा चावणे. जखम स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा. ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. आरोग्य केंद्रातून रेबीज लस टोचून घ्या. या सर्व करायचं आहे. घरगुती उपाय करणे, स्वतः मनाने काही औषध घेणे, कुत्र्याला मारणे हे सगळं चुकीचं आहे. या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. डॉक्टरकडे जायचं आहे. आता आपण काय शिकलो? अचानक उद्भवलेली संकट परिस्थिती म्हणजे आपत्ती होय. काही आपत्ती निसर्गनिर्मित असतात तर काही मानवनिर्मित असतात. आणि नैसर्गिक आपत्ती भूकंप, नद्यांचे पूर, वादळ, वणवा आणि मानवनिर्मित आपत्ती अपघात, युद्ध, सायबर गुन्हे. आता भूकंप, महापूर, वादळामुळे प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी होते. भूकंपाची तीव्रता आपण रिश्टर स्केलने ठरवली जाते. वणवा आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी हजारो जंगले जळून राख होतात. तेथील वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. नैसर्गिक संपत्तीचा नाश होतो. त्याबरोबर प्रदूषण हे वणव्याचे दुष्परिणाम आहेत. प्रदूषण होतं. युद्ध, रेल्वे अपघात, औद्योगिक अपघात यामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी होते. भाजल्यावर भाजल्यास त्वचेवर आलेला फोड फोडू नये. उष्माघात झाल्यास त्या व्यक्ती सावलीत बसवावे. सर्पदंश झालेली व्यक्ती घाबरली असेल तिला मानसिक आधार देऊन दवाखान्यात नेणे गरजेचे आहे. कुत्रा चावल्यास जखम स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावी व वैद्यकीय मदत घ्यावी. याच्यामध्ये आता यातला स्वाध्याय आपण तो पुढच्या व्हिडिओत बघूया. प्रश्नोत्तरे. अशा प्रकारे आपला आपत्ती व्यवस्थापन हा धडा शिकून झालेला आहे. तर अशा प्रकारे हा धडा शिकून झालेला आपत्ती व्यवस्थापन. आपण सर्व आपत्ती पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.